नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो निमसोड शितोळे नगर या मैदानाची बाहेर घेण्यासाठी. भव्य दिव्य असं मैदान, ओपनचं मैदान 23 ऑगस्ट रोजी संपन्न होते आणि एक आदत एक बैलचं मैदान येत्या 24 ऑगस्ट रोजी संपन्न होते. या दोन्ही मैदानाला यापूर्वी ज्या वर्षी मैदान झाले त्या सर्व मैदानाला बैलगाडी मालकांचा एक जबरदस्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या वर्षी सुद्धा एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन करण्यात आलंय. आपण या मैदानाच्या ज्या डाली आहेत, बक्षीस आहेत, त्या संपूर्ण बक्षीस पाहतात. भरपूर जंगी असं नियोजन मैदानाचं करण्यात आलंय. चला तर मग मैदानाचे नियम, अटी, नोंदी किती झालेत ते संपूर्ण आपण या मैदानाच्या आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. गणेश शेठ, नमस्ते. काय सांगाल मैदानाचं आयोजन, नियोजन आणि कशा प्रकारे तयारी सुरू आहे? मैदान श्री मायावी देवीच्या यात्रेनिमित्त मोठी निमसोड शितोळे नगर श्रावण महिन्यातील हे आणि परंपरेचं मैदान आहे. गेले अखंड 36 वर्ष आम्ही हे मैदानाचे नियोजन आयोजन करतोय आणि हे मैदान महाराष्ट्र केसरीच्या दर्जेदार अशा पद्धतीने मैदान घेतोय आम्ही. मैदानाचे बक्षीस सुद्धा तुम्ही बघित असाल की पहिलं ओपनला 1,20,000 रुपये बक्षीस आहे. बैलगाडी मालकांच्या हिताचा विचार करून आणि मैदानाचे बक्षीस असेल, मैदानाचे ज्या तुम्ही बघताय की बक्षीस स्वरूप असेल, डाले असतील. डाले हे 1 ते 10 पर्यंत, असं काय नाही की आम्ही 1 ते 10 पर्यंत ज्या डाले आहेत त्या एकसारखे एक समान डाले आहेत. आणि जो 1 नंबर करणार आहे त्याला आम्ही 2 चांदीच्या गदा आणि 2 मानाच्या डाले आणि 2 सन्मानपत्र आणि तसेच फायनलला जे 10 बैलगाडी मालक असतील, 8 बैलगाडी मालक असतील त्यांना सुद्धा 2-2 डाले आणि सन्मानपत्र. बैल पळल्यानंतर तिथं सुद्धा खड्याचा सगळं पूर्णरित्या क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना जास्तीत जास्त नोंद करावी. आणि यात्रेचं मैदान आहे, चांगल्यारीत्या मैदान आहे, ओपनचं मैदान आहे, हळदीचं मैदान आहे. तसंच आहे ना, आम्ही भव्य दिव्य रील स्टार सुद्धा स्पर्धा घेतलेल्या आहे. तरी त्यात सर्वांनी भाग घेऊन या यात्रा कमिटीला चांगल्यारीत्या सहकार्य करावं. आणि ऑनलाईन नोंद आजपासून चालू झाली, ज्यांची पैरे झाली असतील त्यांनी मैदानाला नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावं. तुम्ही जसं म्हणलं तसं सकाळपासून भरपूर तुम्हाला कॉल यायला सुरुवात झाली. आतापर्यंत म्हणजे एकूण कॉल वगैरे किती आले आणि भरपूर जे बैलगाडी मालक आहेत त्यांचा प्रतिसाद तुम्हाला लाभतोय, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे चर्चा भरपूर सुरू आहे मैदानाची. आतापर्यंत आमच्याकडे 40 गाड्यांची नोंद झालेली आहे. आदतला 20 गाड्यांच्या, ओपनला 40 गाड्यांची नोंद झालेली आहे. नोंदीही चालू झालेले आहेत. तरी बैलगाडी मालकांचा चांगल्यारीत्या प्रतिसाद आहे. अजून बैलगाडी मालकांना जितका तुम्ही आम्हाला प्रतिसाद देणार, आता आम्ही बॅनरवर टाकताना 8 बक्षीस आहे, तुम्ही जितक्या बैलगाडी मालक आम्हाला प्रतिसाद देणार तितक्या आम्हाला जर वाटते आम्हाला बाबा बैलगाड्या जास्त वाढल्या तर आमची यात्रा कमिटी त्यांना बक्षीस ह्यात आणखी रक्कम वाढून आम्ही बैलगाडी मालकाचा विचार करून बक्षीस आम्ही वाढवतो. हे तुमचं मैदानाचं किती पर्व आहे आता? 36वा पर्व. 36वा पर्व आहे. मागील वर्षी एकूण किती गाड्यांनी प्रतिसाद नोंदवलेला मैदानात? गेल्या वेळेस आमच्या या मैदानाला 489 गाड्यांची नोंद झाली. युट्यूबरात हे शर्यत स्वतः समजदार होती. त्यांना चांदी काही मानाच्या डाली देऊन चांगल्यारीत्या माणसांना तसेच ह्या वर्षी यात्रा कमिटीने आम्ही विचार करून या वर्षी काय वेगळं करता येईल की बैलगाडी जे मैदान आहे त्या चालू करण्यासाठी ज्यांची धडपड चालू आहे अशी अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका जे पदाधिकारी असतील त्यांचा आम्ही चांगल्यारीत्या मान सन्मान करणार आहे. तरी आम्ही त्यांना प्रत्येकांना आमंत्रण देणार आहे यात्रा कमिटी. पण जरी चुकून जर आमच्याकडून जर आमंत्रण राहील त्यांनी मैदानी द्यावं, त्यांचा चांगल्यारीत्या मान सन्मान केला जाईल. एक अभिमान म्हणून सांगतो की घरातील सगळ्यात मोठी ढाल म्हणजे भरपूर बक्षीस आहेत, पण सगळ्यात मोठी ढाल म्हणजे तुमच्या मैदानाची आहे आणि कायम तुमच्या मैदानाची ते एक आठवण म्हणून राहते की खरंच एक जबरदस्त असा सन्मान सर्व घटकांचा तुम्ही या मैदानामध्ये करत असता. सर्व विचारपूर्व सर्व गोष्टी करत असता. सांगितलं की आमचं गाव निमसोड शितोळे नगर हे दानशूर आणि कधीच मैदानात पर्सनॅलिटी करत नाही, मुलं गोष्टीला असं काय करत नाही. आम्हाला काय जास्तीत जास्त देता येईल त्याचा तर तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. आम्ही त्याच्यात अजून तुम्हाला अजून काहीतरी द्यायचा वेगळा प्रयत्न करू. मैदान हे संपूर्णरित्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना खटाव तालुका यांच्या नियम अटीनुसार होणार आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांनी नियम अटी घालून दिले. त्या नियम अटीला अनुसरून मैदान आणि हे मैदान पूर्णरित्या पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच होणार आहे.
सुद्धा चार आपल्या भागात येणं पेऱ्या करून यात्रा कमिटीला सहकार्य करा. मैदानाची रूपरेषा सांगा जरा म्हणजे आणि कोणत्या तारखेला कोणतं मैदान होणार कसं ओपनचं मैदान आहे. ओपनचं पहिलं बघ 1,21,000 रुपये तर ते 1,81,000 चतुर्थ 61 पंचम 41 31 21 11 आणि 10 असं काय 8 बक्षीस आहे. तसेच आदतला सुद्धा पहिलं बक्षीस 81,000 रुपये 81 65 अशा रीतीने आपल्याला 8,000 अशी बक्षीस क्वार्टर फायनलला सुद्धा 2-2 म्हणजे प्रत्येकाला 2-2 टाके. आता ह्या फक्त फायनलच्या झाल्या आहेत. क्वार्टर फायनलच्या टाके अजून तयार नाही त्यामुळे त्या क्वार्टर फायनलच्या राहिल्या आहेत. त्याला सुद्धा प्रत्येक बैलगाडी मालकासाठी 2-2 टाके देऊन मान सन्मान केला. म्हणजे एकूण मैदानामध्ये किती बैलगाडी मालक कोणालाच प्राप्त राहणार आहे आणि क्वार्टर फायनल 32 बैलगाडी मालक यांना महाराष्ट्र केसरीच्या मानाचे साक्षीदार म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या गुलालाचे मानकरी 32 बैलगाडी मालक होणार आहेत. आता मैदानाचं लोकेशन एक्झॅक्टली सांगा कुठे मैदान होणार कसं सोळाची फाटी म्हटलं की पूर्ण बैलगाडी मालकासनी माहिती जाईल. निमसोडमध्ये एकच फाटी आहे. निमसोडमध्ये आल्यानंतर वासुर्यातून आल्यानंतर ना वासुर्याला जय भवानी मंगल कार्यालय याच्या पाठीमागं एकूण फाट्या किती आहेत टोटल 11 फाटे आहेत. त्यात 16 फुटाचा अंतर आहे. 900 फुटाचा पाला आहे. पुढे थांबायला 1000 फुटाचं अंतर आहे. फक्त बैलगाडी मालकांना माझी एवढीच विनंती की जे आंब्याची बाग आहे त्या आंब्याच्या बागेमध्ये जास्तीत जास्त म्हणजे बैलगाडी मालकांनी बैल बांधून प्रचंड असं मैदान मोकळं आहे साईडला ते बैल बांधून कमिटीला फक्त सहकार्य करतात. आता तुम्ही असे जसं म्हणाल तसं मैदानातील जे थोडेफार म्हणजे खडे वगैरे होते ते सर्व तुम्ही म्हणजे वर्कर वगैरे लावून तुम्ही काढून घेतले. मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या व्यक्तीची चर्चा असते म्हणजे विकास सर असे सुप्रसिद्ध समालोचक आपल्या समोर आहेत. विकास सर नमस्ते. या मैदानाला दर्जा आहे. या मैदानाला एक नियोजन बघायला गेलं जर तुम्हाला वाटत असेल सिद्धनगर किंवा कदमवाडी निमसोड गाव आहे ना हे गाव आहे आणि त्याच्या आसपास असलेले हे दोन त्यांच्याकडे आपण बघितलं मैदानामध्ये भरमसाठ बक्षीस असतात. बैलगाडी मालक हे आमच्याकडे देत आहेत का तर यांना एक आपुलकी आहे की आपलं मैदानच आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि मी मगाशी पण एका बाईटमध्ये सांगितलं होतं त्यांनी आमंत्रण द्यायचं काम जर केलं आपलं काम आहे अशा दर्जेदार मैदानाला उपस्थित आपण जर पहिलं तर या बैलासाठी त्या बैलाच्या नावासाठी मैदान केलं अशी मैदानं आयोजन कमिटी करते. याचा अर्थ असा असतो की या निमंत्रित कमिटी निमंत्रित करत असते त्यांना या मैदानाचा दर्जा दिला पाहिजे. पण तो मैदानाचा दर्जा हा तुमच्यामुळंच आहे. तुम्ही आपण म्हणजे आपल्याला न कुठलं निमंत्रण घेता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. कारण खरोखर अशी दानशूर कमिट्या भेटणं हे बैलगाडी मालकांचं पण नशीब आहे. तुम्ही आता बघितल्या सगळ्या ढाली बघितल्या पहिल्यापासून 10 क्रमांकापर्यंतच्या ज्या ढाली आहेत 8च बक्षीस आहेत. जर बैलगाडी मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला तर आपण ती बक्षिसं वाढवणार आहोत. तर एका पहिल्याला जे बक्षीस आहे ते 10व्या नंबरची पण ढाल त्याच आकाराची. याचा अर्थ काय आहे की मगाशी तुम्ही त्यांना प्रश्न विचारला होता याच्या मागचा उद्देश काय आहे तुमचा. तर याच्या मागचा उद्देश एक आहे बैल कुठलीही असो 3 फेरच पळतात. नंबर फक्त असतो 1 2 3 आणि ते तेवढं काम त्यांनी केलेलं आहे. आता मला वाटतंय पुढल्या वर्षी आणखीन यांनी एखादा बदल करावा रकमेत पण कोणाचाच फरक ठेवायचा. जर तसं आता दानशूर गाव आहेत अशा गावांना जे शक्य आहे तुम्ही त्यांच्यासाठी एक म्हणजे त्याच्याकडे प्रस्ताव म्हणतो जसे तुम्ही दाखल केलं काय नाही आम्हाला 55,000 पहिलं बक्षीस द्या 55 54 53 51 50 50 शेवटवाला पण 50 वर घेऊन गेला पाहिजे अशी एक आमची अपेक्षा असेल का. तर तो पण 3 फेरं पोहतोय हा पण 3 फेरं पोहतोय. तर त्या पद्धतीचं आपल्याला एक नियोजन करता आलं पुढील वर्षी आपण करा. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा वाटते की बाबा हे लोक म्हणजे आयोजनाच्या बाबतीत बैलगाडी मालकांना न्याय देण्याच्या बाबतीत जर ते अग्रेसर असतील तर ते नक्कीच काहीतरी करू शकतील. 8 नंबर करणारा सुद्धा आमचा 50,000 घेतला तर त्या बैलगाडी मालकाचं एक म्हणजे मला वाटतं. आणि 100% मी पुन्हा एकदा एक समालोचक या नात्यानं मी बैलगाडी मालकांना आव्हान करेन की आणि शिवाजीनगरचं एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक मैदान आणि अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य आणि
आणि अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना खटाव तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होत आहे. मैदान संपन्न होत असताना पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आहे, त्यामुळे ज्या काही गोष्टी आपल्या संघटनेने केलेल्या आहेत, जे आपल्याला नियम दिलेले आहेत, सुधारित नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे. दुसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, बैलगाडी मालक म्हणून आपण आपल्या तालुक्याच्या सभासद नोंदणी करा. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे आणि ते आम्ही वारंवार सांगतो, प्रत्येक मैदानात सांगतोय. या बाईकच्या माध्यमातून सांगेल आणि आवर्जून आपण उपस्थित करा. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद सर. मित्रांनो, अजून एक समालोचक, सुप्रसिद्ध समालोचक म्हणजे गणेश दादा आहेत, युट्यूबर पण आहेत. गणेश दादा नमस्ते. खटाव भागातील भरपूर मैदान तुम्ही करत असताय, काय वेगळेपण आणि वैशिष्ट्य जाणवते मैदानाचं? खटाव तालुक्यात बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हणून भरपूर मैदान होत असतात. खटाव तालुक्यात 12 महिने मैदान चालू असतं. पावसाळा लागलाय म्हणलं की जुने मैदान चालू होतात. जसं आता दिपावळी झाली, दिपावळ्यात मैदान झालं पाचवड झालं की हिंदुस्थानातलं मानाचं मोठं सर्वात मोठं मैदान म्हणजे हिंद केसरी कुशेगावचं मैदान. कुशेगाव मैदान झालं की खटावचा 7 असे टप्प्याटप्प्यातून मैदान होत राहतात. आणि पावसाळ्यात बेळगावचं जे मैदान झालं त्यानंतर श्रावण महिना येतो. श्रावण महिना म्हटलं की खटाव तालुक्यात 2 मैदानांचे जुने पारंपरिक मैदानाची ओळख लागते, ते म्हणजे कदमवाडी आणि सुतळवाडी. सुतळवाडी म्हणायचे पण सुतळनगर म्हटलं जातं, जुन्या माणसाचं सुतळवाडीच म्हणतात. ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेचा कदमवाडीचा 2 दिवसाच्या गॅपवरती शितोळेनगरचं मायकाचं 2 पारंपरिक मैदानं वर्षाला आवर्जून घेतले जातात. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा खंड नाही. 36 वर्षाची परंपरा असलेलं हे शितोळेनगर मायका देवीचं मैदान. त्या येत्या 23 ऑगस्ट रोजी मायका देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातलं एक जुनं पारंपरिक महाराष्ट्र केसरी किताबाचं मैदान येत्या 23 ऑगस्ट रोजी ओपनचं मैदान आणि 24 ऑगस्टला एखादं एक बैल मैदान संपन्न होते. तर माझी बैलगाडी मालकाने एवढीच विनंती आहे, बऱ्यापैकी खटाव तालुक्यात मी लॉट काढत जात असतो. सर असतात, सरांचं नाव असतं, परंतु सरांना खालून बाबा सरांना पुणे सरकार असते की दोघांनी तिथं जर लाईव्ह चालू केलं तर लॉट काढू शकतो. सरांना कधी त्रास देत नाही. खाते असतील किंवा दुसरे समालोचक असतील, त्यात आता लांबून येणार लॉटला. त्यामुळे मी बऱ्यापैकी तालुक्यात लॉटला जात असतो. गेल्यानंतर बैलगाडी मालकांचे फोन येतात, लाईव्ह चालू झालं असते, आमची एक गाडी घ्या. मैदान मानाचा मित्र, याच्यामध्ये गाडी कमी होऊ द्या, जास्त होऊ द्या. गावचा इतिहास म्हणतो 50 गाडी होऊ द्या, 500 गाडी होऊ द्या. इथं बक्षीस चांगला प्रतिसाद दिला तर अजून 2 बक्षीस सरांनी सांगितलं, सर 10 आले, अजून 2 बक्षीस म्हणलं तर वाढणार आहेत. कारण इथं पैशाकडे बघितलं जात नाही, इथं फक्त नावासाठी मैदान असतात आणि हे यात्रेचं मैदान आहे. फक्त माझी विनंती काय आहे की मी लॉटला जात असताना बघतोय संध्याकाळी लॉटला गेलं की फोन येतात, पैसे पडलेले असतात, मालकांना पोहोचून देणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही अडकून राहतो आणि काय गडी बसल्यानंतर लोकांना काय वाटतं की मग उशीर झाला, लॉट लावला, उशीर झाला. फक्त माझी बैलगाडी मालकाला विनंती आहे, यात्रेचं पारंपरिक मैदान आहे, वेळेत नोंद करा आणि आयोजकांना गणेश दादाकडे गणेश दादा, आता मैदानाच्या आसपास कोणतीही धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक, वीर, नाला, ओढा वगैरे काय आहे का? असं काहीच गोष्ट नाही, कारण याच्या पाठीमागं पण मैदान ह्या वर्षभरात कमीत कमी 10-12 मैदान होतात. त्यामुळे इथे पूर्ण पटांगण आहे. त्यामुळे वीर, ओढा, नाला असे कुठलाही घटक नाही. मैदानाची परमिशनची प्रोसेस कुठपर्यंत झाली? पूर्ण झालेले आहे. आम्हाला PDF तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे दिली जाईल. मित्रांनो, खूप सुंदर असं नियोजन आयोजन मैदानाचं करण्यात आलंय आणि जास्तीत जास्त प्रतिसाद नोंदवून मैदानाची शोभा वाढवावी. आनंद बुवा पण आहेत आपल्यासोबत. बुवा, काय सांगाल मैदानाविषयी? तुम्ही वर्षातले नाही म्हटलं तर एक भरपूर दिवस मैदानामध्ये उपस्थित असतात आणि एक जबरदस्त असं मैदान संपन्न होतं येत्या 23 तारखेला. काय सांगाल मैदानाविषयी? मायका देवीच्या यात्रेनिमित्त 23ला ओपन आणि 24ला आदत मैदान. फार पूर्वीपासून मैदान आहे, म्हणजे आमच्या बैलगाडी पारंपरिक मैदान आहे. या मैदानात वेळेत गाड्या नोंद करून कमिटीला सहकार्य करा. कमिटीनं लॉट काढल्यानंतर ज्या वेळेत गाड्या चालू करणार आहेत त्या वेळेत गाड्या आणा आणि फायनल 5-5:30 वाजेपर्यंत फायनल निघून आपण पावसाळ्यात आपल्या लवकर घरी जावं. हाच एक अजून काही ग्राम असते त्यांच्याकडे. भाऊ, काय सांगशील मैदानासंदर्भात? दादा पण आहेत.
दादा नाव सांगा तुमचं पहिलं. माझं नाव रामानी बोल. बरं, काय सांगाल मैदानाविषयी? भव्य दिव्य असं मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलंय, तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली, काय सांग? तयारी पूर्णपणे झालेलीच आहे. अंतिम टप्प्यात नाही, पूर्णपणे झालेलीच आहे. फक्त बॅरिकेटिंगचं थोडंसं काम बाकी बाकी सगळं पूर्ण तयारी झालेली आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर तयारी करून नोंद करून सहकार्य करा. बरं मित्रांनो, खूप सुंदर असं नियोजन आयोजन करण्यात आलंय आणि संपूर्ण कमिटीचे आभार त्यांनी वेळ दिल्याबद्दल, आणि जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करा हीच विनंती करतो. धन्यवाद.